चला तर नमस्कार, वेलकम सगळ्यांना. बघा, तर जो आपला लास्ट व्हिडिओ होता फॉर्म फिलिंग कसा करायचा, फॉर्म फिलिंग प्रोसेसवाला, त्यात मी व्यवस्थित सांगून खूप मुलांनी फॉर्म हे चुकवलेले आहेत. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की पुढे काय फॉर्म एडिट करता येईल का. तर जे विद्यार्थी हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत आहेत आणि ज्यांचा फॉर्म अजून भरायचा बाकी आहे, त्यांनी आपला मागचा जो फॉर्म फिलिंग प्रोसेसचा जो व्हिडिओ आहे तो नक्की बघा आणि त्यानंतरच फॉर्म भरा. आणि त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. आणि दुसरं मी सांगितलं होतं की आपण इलेक्ट्रिकलचे टेक्निकलचे लेक्चर घेणार आहोत, ते मी 2 दिवसात चालू करणार आहे. ठीक आहे, मी काही दिवसासाठी बाहेर गेलो होतो त्यामुळे ते राहून गेलं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की ज्यांची डिग्री झालेली आहे 12वी प्लस डिग्री आहे ते फक्त सब इंजिनियरसाठीच फॉर्म भरू शकत होते, ते आता जेई साठी सुद्धा व्हॅलिड झाले आहेत. तर त्यांनी आता तो जेई साठी सुद्धा फॉर्म भरायचा आहे. तर खूप मुलांनी मला विचारलं होतं की जेई साठी सेपरेट फॉर्म भरायचा आहे का. तर जेई साठी सेपरेट फॉर्म भरायचा आहे, त्याच्यासाठी तुमची सेपरेट फीज लागणार आहे. ठीक आहे. आणि दुसरं रजिस्ट्रेशन नवीन करायचं आहे का, तर रजिस्ट्रेशन सुद्धा नवीन करायचं आहे. आणि तिथे जो तुम्ही फोन नंबर यूज करणार किंवा मोबाईल नंबर, हा पण विचारला होता प्रश्न की मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी नवीन यूज करायचा आहे का. तर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हा तुम्ही जुना सुद्धा यूज करू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही तुमचा जो जुना मोबाईल नंबर आहे तो आणि ईमेल आय डी टाकून रजिस्ट्रेशन करून घ्या आणि मागे दाखवल्या प्रोसेसप्रमाणे सेम टू सेम भरा. ठीक आहे, जेई ही पोस्ट सिलेक्ट करून. ठीक आहे. आता विद्यार्थ्यांनी सर्वात जास्त मला प्रश्न विचारला होता तो म्हणजे की फॉर्म एडिट करता येईल का सर, कारण आम्ही फॉर्ममध्ये काही चुका केल्या आहेत. तर बघा, तुम्ही ह्या स्टेपपर्यंत पोचले असाल आणि फॉर्म तुमचा तसाच असेल म्हणजे सेव्ह असेल, ह्याच्या पुढे गेला नसाल तर तुम्ही तो फॉर्म एडिट करू शकता, म्हणजेच ह्या पेजवर. ठीक आहे. आता बघा, इथे तुम्ही प्रिव्ह्यू फॉर्म केल्यानंतर तुम्हाला हा जो प्रिव्ह्यू दाखवला जातो त्यानंतर तुम्हाला इथे चेकबॉक्स चेक करायचं असते. आणि जेव्हा तुम्ही कंप्लीट रजिस्ट्रेशनला क्लिक करता तेव्हा तुम्हाला IBPS एक पॉपअप देतो. ठीक आहे, ऑन कम्प्लिशन ऑफ रजिस्ट्रेशन नो चेंजेस ऑफ डिटेल्स ऑलरेडी एंटर विल बी परमिटेड. म्हणजेच की तुम्ही कोणताही फॉर्ममध्ये आता चेंज करू शकत नाही ह्या बटनवर क्लिक झाल्यानंतर. आणि त्यांनी हे सेम FAQ मध्ये सुद्धा सांगितलं आहे. त्यांची जी लॉग इन करण्याची विंडो आहे तिथे खाली FAQ आहे. ठीक आहे. तर त्यात त्यांनी सांगितलंय की कॅन्डिडेट शुड नोट दॅट द डेटा एंटर्ड कॅनॉट बी मॉडिफाईड आफ्टर कम्प्लीट रजिस्ट्रेशन सबमिशन ऑफ द ॲप्लिकेशन. म्हणजेच की तुम्ही काहीच एडिट करू शकत नाही. याचाच अर्थ जर तुम्ही चुकी केली असेल एखादी मेजर तर तुम्हाला फॉर्म हा नवीन भरावा लागेल. तर आता तुमची चुकी किती मेजर आहे त्यावरनं IBPS ठरवेल की तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट करायचा आहे का नाही. तर बघा, हे सगळं डिपेंड आहे ह्या कंपनीवर. तर ह्याच बाबतीतचे जे प्रश्न विद्यार्थ्यांनी मला विचारले होते ते आपण आता बघूया, जेणेकरून तुम्हाला समजेल की विद्यार्थ्यांनी कोणत्या कोणत्या चुका केल्या आहेत. ठीक आहे, चला. तर बघा, इथे हा विद्यार्थी विचारतो आफ्टर पेमेंट फॉर्म एडिट होईल का, तर मी सांगितलंय तुम्हाला नाही होणार. इथे ह्याने विचारलं सर जेई आणि SE ची एक्झाम एकच असेल का, तर जेई आणि SE ची एक्झाम एक कशी काय असेल, तुमची पोस्ट ही वेगवेगळी आहे. तर दोन्ही वेगवेगळ्या एक्झाम असणार आणि दोन्ही वेगवेगळ्या दिवशी असणार. समजलं. पुढे हा विद्यार्थी विचारतोय SE सिव्हिलचा फॉर्म भरला आहे, आता कोर्टच्या जजमेंटनुसार जेई साठी पण फॉर्म भरू शकतो, मग आता रजिस्ट्रेशन परत करावं लागेल का. तर हो, रजिस्ट्रेशन तुम्हाला परत करावं लागेल. फोन नंबर आणि ईमेल IDचं काय, तर ते पण तुम्हाला जर जुने असतील ते पण चालतील, तुम्हाला नवीन टाकायचं असेल तर नवीन पण टाकू शकता. पुढे ही विद्यार्थ्यांनी विचारते SE आणि जेई साठी वेगळे मेल ID आणि मोबाईल नंबर द्यायचे की दोन्हीला सेम ठेवायचे. मी सांगितलं इथे हा विद्यार्थी विचारतो केमिकल इंजिनियर ग्रॅज्युएशन चालेल का. आता इथे फक्त 2च पोस्ट आहेत, सिव्हिल आणि मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल, ही एक कंबाईन पोस्ट आहे. ठीक आहे. तर ह्या तिन्ही बेसिक ब्रँचच्या रिलेटेड ज्या अलाइड ब्रँचेस आहेत, म्हणजे ह्या दोघांच्या अलाइड ब्रँचेस कुठल्या आहेत तर इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग. तर मी हे जे आहेत ब्रँचेस ह्या ॲडव्हर्टाईजमध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. आणि मी मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलं आहे. ठीक आहे. तर तेच विद्यार्थी फक्त ह्याच्यासाठी इलिजिबल आहेत, केमिकल इंजिनियर नाही. पुढे हा विद्यार्थी विचारतोय मी OBC आहे पण नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट 2022चं आहे, चालेल का सर. तर बघा, मी सांगितलंय की नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे ॲडव्हर्टाईज निघाल्याच्या दिवसापासनं ते जो तुमचा ऑनलाईन फॉर्म करण्याची जी शेवटची तारीख आहे तिथपर्यंत हे व्हॅलिड असायला हवं. ठीक आहे. तर तुमच्याकडे ॲडव्हर्टाईज निघाल्या आधीचं जर नॉन क्रिमिनल असेल आणि ते आता ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणजे 26 तारखेपर्यंत जर व्हॅलिड असेल तर तुम्ही
ओबीसी मधनं फॉर्म भरू शकतात. आता ओबीसी मधनं फक्त नॉन क्रिमिलियर्स अलाउड आहेत. दुसरे जे ओबीसी आहेत त्यांना ओपन मधनं फॉर्म भरायचे आहेत. आणि ओपन मधनं फॉर्म भरताना सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुमची कास्ट ही ओबीसी सिलेक्ट करायची आहे आणि तुम्हाला जी अप्लाय करायची आहे कॅटेगरी तिकडे तुम्हाला ओपन सिलेक्ट करायचं. ठीक आहे. तर हे मी सर्व माझ्या फॉर्म फिलिंग प्रोसेसवाल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ते तुम्ही व्यवस्थित जाऊन बघा एकदा. तर ह्याचं उत्तर आहे नाही, 2022चं चालणार नाही. पुढे ह्या विद्यार्थ्यांनी विचारतात कंप्लीट फॉर्म कॅपिटलमध्ये भरायचा आहे की स्मॉल, फक्त पहिले लेटर कॅपिटल. तर बघा कॅपिटल ही चालेल, स्मॉल ही चालेल, पण जास्तीत जास्त माझी सजेशन असेल तुम्ही कॅपिटलमध्ये फॉर्म भरा. ठीक आहे. पुढे पुढे इथे हा भाऊचा नाद नावाचं अकाउंट विचारते की SC फॉर्म भरताना फिमेल रिझर्वेशनचा ऑप्शन सिलेक्ट करता येत नाहीये, तर काय करावे. तर बघा सब इंजिनियरचा फॉर्म भरताना फिमेल रिझर्वेशन किंवा जेईचा फॉर्म भरताना फिमेल रिझर्वेशनचा ऑप्शन दाखवणार नाही असं होऊ शकत नाही. ठीक आहे. कदाचित त्यांनी मोबाईलवर फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला असेल, त्यामुळे त्यांचा तो ऑप्शन सिलेक्ट होत नसेल. आता तुम्ही मोबाईलवर जर फॉर्म भरत असाल तर माझं सजेशन असेल ओपेरा ब्राउझरमधनं भरा, कारण कधी कधी गुगल क्रोमला हा थोडा प्रॉब्लेम येतो की सिलेक्ट होत नाही काही तो ऑप्शन. पण जास्तीत जास्त मोबाईलवर फॉर्म भरायला अवॉइड करा आणि जवळचं कुठलं तुमचं सायबर कॅफे असेल तिथे जाऊन तो फॉर्म भरा. ठीक आहे. जर शेवटची डेटपर्यंत गेला असाल तरच मोबाईलवर फॉर्म भरण्याची प्रयत्न करा. ठीक आहे. आणि ह्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं, मी जेव्हा डमी एक फॉर्म भरत होतो कॉम्प्युटरवरनं तेव्हा मला हा दाखवत होता बघा, वुमन रिझर्वेशन मला ऑप्शन दिसत होता. तुम्ही कदाचित ते मोबाईलचं असेल त्यामुळे दिसत नसेल. ठीक आहे. तर जाऊन सायबरवर फॉर्म भरा. पुढे हा विद्यार्थी विचारतोय सर बेसिक इलेक्ट्रिकलचे क्लास घ्या. हो आपण घेणार आहोत, 2 दिवसामध्ये चालू करत आहोत. ठीक आहे. तर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. पुढे इथे पण ह्यांनी तेच विचारलं सब इंजिनियर फॉर्म करेक्शन बद्दल सांगा सर. करेक्शन तुम्हाला करता येणार नाही एकदा सबमिट केल्यानंतर. ठीक आहे. चला आता इथे काय विचारलं आहे, नॉट एबल टू अपलोड द हँड रिटन डिक्लेरेशन त्यांनी हार्ड लिहिलंय. एनी वन ऑफ फेसिंग द प्रॉब्लेम वेन आय एम अपलोडिंग इट शोविंग प्लीज अपलोड अँड हँड रिटन डिक्लेरेशन प्लीज हेल्प. आता काय करत असेल हा विद्यार्थी, तर ते हँड रिटन डिक्लेरेशन अपलोड करताना तो एकतर मोबाईलवर करत असेल त्यामुळे त्याचं जे रिझॉल्युशन असेल ते तो व्यवस्थित सेट करत नसेल त्यामुळे ते रिजेक्ट होते. ठीक आहे. तर तुम्ही काय करा, तर सायबर कॅफेमध्ये जा, व्हाईट पेपरवर व्यवस्थित ब्लॅक पेनने व्यवस्थित तुमच्या हँडरायटिंगमध्ये लिहा. ठीक आहे. दुसरं कोणाला लिहायला लावू नका. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा लिहिताना तुम्ही कॅपिटल वापरायचं नाही. जे तुमची हँडरायटिंग आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित लिहा आणि जे रिझॉल्युशन दिलं आहे त्या रिझॉल्युशनमध्येच अपलोड करा, तर तुमचं नक्की अपलोड होईल. तसंच थंबमध्ये तुम्हाला काय, तर तुमचा थंबचा जो ठसा आहे तो व्यवस्थित घ्यायचा आहे. ब्लॅक इंकने घ्या, ब्लू इंकने घ्या चालेल, फक्त तो व्यवस्थित दिसला पाहिजे. नाहीतर हाताची तुमची एकही रेषा दिसणार नाही तर मग ते रिजेक्ट होईल. नवीन पॅड वापरा आणि तो ठसा घ्या. ठीक आहे. आणि जर चुकून तुमच्या लेफ्ट हँडला कुठे कट असेल, ठीक आहे, म्हणजे तुमच्या थंबला जर कुठे कट असेल तर तो तुम्ही राईट हँडचा घ्या. ठीक आहे. आणि तो पण त्यांनी दिलेल्या रिझॉल्युशननुसार तुम्हाला अपलोड करायचा आहे. अन्यथा तुम्ही मोबाईलवर कराल तर तो कदाचित असंच तुम्हाला तरी दाखवेल. ठीक आहे, प्रॉब्लेम दाखवेल. पुढे इथे काय विचारलंय, SC आणि JEE साठी वेगळे मेल ID आणि मोबाईल नंबर द्यायचे की दोन्ही सेम ठेवायचे. मी सांगितलंय आता. पुढे इथे माझ्या मते हा प्रश्न परत रिपीट झालाय, ते OBC वाला. ठीक आहे. इथे बघा ह्या विद्यार्थ्यांनी काय विचारलंय, अहो सर आम्ही 2008 आणि 12ची पासिंग स्टुडंट आहोत, पण सर्टिफिकेटवर तारीख मेन्शन नाही ना, फक्त महिना आणि साल आहे, तेव्हा काय करायचं. तर बघा असं माझ्या मताने व्हायला नाही पाहिजे, कारण पासिंग सर्टिफिकेट जे असते त्याच्यावर तुमची डेट ही मेन्शन असतेच की कुठल्या डेटला तुम्ही पास झाला आहात. आता मला माहिती नाही आहे कुठल्या विद्यापीठातनं किंवा कुठनं ह्यांनी ही डिग्री किंवा 10वी पास केली आहे. ठीक आहे, 10वी 12वी पास केली आहे. तर तुमचं जर मेन्शन नसेल, फक्त महिना आणि साल जर असेल, तर मी ह्या विद्यार्थ्यांसाठीच फक्त सांगतोय. ठीक आहे. तर तुम्ही तुमची जे रिझल्टची डेट असेल ती काढा गुगलवरनं आणि ती डेट आणि महिना आणि साल जे आहे ती तुमची तारीख करा. ठीक आहे, आणि ती टाका. पण बाकीच्या विद्यार्थ्यांनी पासिंग हे ठेवायचं आहे. ठीक आहे. पासिंगवर जी तुम्हाला डेट ही दाखवायला लागते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळेला, त्यामुळे ती जी डेट असेल तीच टाका. ती बघा तुमचं जे डॉक्युमेंट असेल पासिंग त्याच्या लेफ्ट हँडला इथे लेफ्ट हँड कोपऱ्यामध्ये खाली असेल. ठीक आहे. तर ती जी असेल ती डेट टाका. पुढे हा विद्यार्थी काय विचारतो, सर सब इंजीनियर में डिप्लोमा कंपलसरी मांग रहा है जबकि मैंने 12th के बाद बीटेक किया है, तो डिप्लोमा सेक्शन में क्या फिल करूं. तर बघा परत हाच प्रॉब्लेम, हा पण मोबाईलवर कदाचित फॉर्म भरत असेल किंवा ह्यांनी जर पहिला जो आपला फॉर्म आहे तो त्यांनी सब इंजिनियरच्या ऐवजी JEE सिलेक्ट केला असेल. ठीक आहे, म्हणजे जिथे पोस्ट सिलेक्ट करायचे तिथे. किंवा तिसरा प्रॉब्लेम काय असू शकतो, तर हे जे ड्रॉप डाऊन असतात, आता
तुमचं जे एज्युकेशनल क्वालिफिकेशनवालं जे पेज आहे तिथे असे ड्रॉप डाऊन आहेत, ठीक आहे, असे ड्रॉप डाऊन आहेत. ते ड्रॉप डाऊन जर तुम्ही क्लिक केले असतील, आता त्यांनी डिप्लोमाच्या समोरचं जर क्लिक केलेलं असेल आणि तो क्लिक करून एखादा मंथ सिलेक्ट करून नंतर मग पुढे हे जे आहे त्याचं डिग्री ते भरत असेल तरी सुद्धा त्याचं होणार नाही, ठीक आहे. त्यामुळे बघायचं, चेक करायचं की इथे काही सिलेक्ट आहे का, ह्या तिन्हांपैकी एक, ठीक आहे, मंथ डे इयर, ठीक आहे, कुठलंही ड्रॉप डाऊन सिलेक्ट नाही पाहिजे. चला पुढे. आता ही विद्यार्थ्यांनी पण परत विचारते, माझी कंप्लीट साईन कॅपिटल लेटरमध्ये आहे, आता BMC नुसार मी चेंज केली तर मला पुढे सिलेक्शन प्रोसेसमध्ये काही प्रॉब्लेम येईल का? हो, तुम्हाला प्रॉब्लेम येईल. कुठलीही कॅपिटल लेटरमध्ये सिग्नेचर ही चालणार नाही. तुम्हाला सिग्नेचर ही फक्त स्मॉल लेटरमध्येच करायची आहे आणि तीच सिग्नेचर अशी करा की तुम्हाला ती लक्षात राहील कायमस्वरूपी. तीच तुम्हाला जेवढे पुढचे टप्पे येणार आहेत सिलेक्शनचे त्याच्यामध्ये तुम्हाला तीच कंटिन्यू करायची आहे. आणि जर तुमच्या लक्षात राहिली नाही आणि एक्झामला जर तुम्ही चुकवली तर तुम्हाला तिकडे ते पकडू शकतात, ठीक आहे, आणि एक्झाममधनं बाहेर करू शकतात. किंवा मग पुढच्या प्रोसेसमध्ये पण तसंच जर केलं तर तुम्हाला ते बाहेर करू शकतात. त्यामुळे तुमची जी नवीन आता तुम्ही जी करणार आहात सिग्नेचर स्मॉलमध्ये ती एकदम साधी करा जेणेकरून ती तुम्हाला लक्षात राहील, ठीक आहे. पुढे. आता हा विद्यार्थी विचारते, ब्लू पेनने साईन केली आहे, चालेल का? तर बघा, ॲडव्हर्टाईजमध्ये मेन्शन केल्याप्रमाणे चालणार तर नाही, पण माझ्या मताने फॉर्म ॲक्सेप्ट व्हायला पाहिजे. कारण हे जे असतं साईन वगैरे हे मोस्टली तुमच्या ॲडमिट कार्डवर छापून येण्यासाठी ते ब्लॅक सांगतात, ठीक आहे, ब्लॅक पेन. किंवा त्यांना जो परीक्षकांकडे कागद द्यायचा असतो तो त्यांचा झेरॉक्स केलेला असतो, म्हणजे तो ब्लॅक अँड व्हाईट असतो, त्याच्यावर तुमच्या सह्या असतात, ठीक आहे. त्या व्यवस्थित छापून यावा म्हणून ते ब्लॅक सांगितलेलं असते. तर माझ्या मताने तरी चालायला पाहिजे, पण आता ते तुमचं नशीब, ठीक आहे. आणि जर काही डाऊट असेल, तुम्हाला काही भीती वाटत असेल तर मग भरून टाका फॉर्म, ठीक आहे. पुढे. आता हा विद्यार्थी विचारतो, एनी बुक रिकमेंडेशन फॉर इलेक्ट्रिकल. तर मी सांगितल्याप्रमाणे क्लासेस आपले चालू होणार आहेत आणि जे बुक्स तुम्हाला रिकमेंडेशन वगैरे आहेत ते मी त्याच्या संबंधीचा एक लेक्चर दुसरा घेईल, ठीक आहे, म्हणजे एक व्हिडिओ बनवेल की कुठले बुक्स तुम्हाला वापरायचे वगैरे आहेत, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, इंडेक्समधनं काय काय करायचं आहे, कुठला पोर्शन करायचा आहे ते पण सांगेल, ठीक आहे. तर चला, अशा प्रकारे मी तुमचे बऱ्यापैकी डाऊट क्लिअर केलेले आहेत. आणि ज्यांचा अजून फॉर्म भरायचा आहे तर त्यांच्यासाठी 26 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यांनी जर हा व्हिडिओ बघत असाल आता तर त्यांनी लवकरात लवकर भरून घ्यावा. फॉर्म भरण्याची जी प्रोसेस आहे ती मी एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे, ठीक आहे. तिथे जाऊन तुम्ही तो बघा आणि मगच फॉर्म भरा, जेणेकरून तुमचा फॉर्म हा ॲक्सेप्ट होईल. चला, जर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्रिप्शनची चॅनलला खूप गरज आहे. आणि लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.